स्टार्ट. सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, आपण पाहिलेली आहे दीक्षाभूमीची परिस्थिती. आजची 13 सप्टेंबर 2024 सकाळचे 9 वाजलेले आहे. 9 वाजताची ही जवळपास 9 वाजत आलेली आहे. करेक्ट टाईम माहीत नाही, तरी 9 वाजत आलेली आहे. आणि ही आताची लाईव्ह परिस्थिती आपण पाहत आहोत. मी सुजल बुजाडे, भारतीय बौद्ध महासभा सक्रिय सभासद या नात्याने इथे पाहणी केली. तसेच आम्हाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कार्य करत असतात राहुल उमरे साहेब. तसेच आम्ही 1 तारखेपासून न चुकता येत आहोत. तसेच आम्ही 1 तारखेपासून न चुकता येणारे आहे सुहानी उरकुडे, संचिता उरकुडे, भूषण बोरकर, अजय तायडे, सुप्रीत देशभ्रतार, सारिका बोरकर और हमारे काही आणि आमचे अजूनही काही कार्यकर्ते आहे ते दररोज येतात. न चुकता येत आहे आम्ही. आणि लवकरच धम्मदीक्षा सोहळ्यासाठी दीक्षाभूमी सुसज्ज करण्याची म्हणजे गवत कापणे वगैरे चालू झालेलं आहे. आणि लवकरच येणाऱ्या 11-12 तारखेला धम्मदीक्षा सोहळा आहे. परंतु आपल्या आंबेडकरी तमाम जनतेला अजूनही प्रश्न पडत नाही की एवढे वर्ष झाले 72 वर्ष होऊन राहिले दीक्षाभूमीची धम्मदीक्षा देऊन, तरीही एकही वर्ष आंबेडकर परिवार स्टेजवर का बरं आला नाही हा प्रश्न आपल्याला पडत नाही. मला वाटते कुठेतरी आपली आंबेडकरी जनता आंबेडकर घराण्याला एकनिष्ठ होण्याची हीच खरी वेळ आहे. आणि 11 आणि 12 तारखेला 2024च्या आपण धम्मदीक्षा सोहळ्यावर आंबेडकर परिवाराने हाच आपला अट्टहास असायला पाहिजे आणि अट्टहास असायला पाहिजे. आणि हा माझा शेवटपर्यंत आणि आमच्या टीमचा, संपूर्ण टीमचा शेवटपर्यंत अट्टहास असेल. यावेळेस स्टेजवर फक्त आणि फक्त आंबेडकर परिवार. मित्रांनो, आपण पाहू शकतो आपण आलेलो आहोत दीक्षाभूमीच्या आता मेन गेटवर आलेलो आहोत. हा मेन गेटचा परिसर आहे. मेन गेटच्या परिसरावर आलेलो आहोत. तुम्हाला ऑल टोटल आताची परिस्थिती दीक्षाभूमीवरती काय आहे हे तुम्हाला मी आणि माझ्या टीमच्या वतीने तुम्हाला दाखवत आहे. आमच्या टीमचे प्रमुख मार्गदर्शक राहुल उमरे सर, अजय तायडे, भूषण बोरकर, सारिका बोरकर, सुहानी उरकुडे, संचिता उरकुडे, सारिका बोरकर, आमची अशी 10 ते 15 लोकांची अशी मजबूत असं टीम आहे. आम्ही 1 तारखेपासून न चुकता येत आहोत. हा आहे ऐतिहासिक बोधिवृक्ष. श्रीलंकेतून आणलेला हा बोधिवृक्ष आहे. स्टार्ट. हा बोधिवृक्ष आहे. हे दीक्षाभूमीचं मेन गेट आहे. आणि इकडे आपण जात आहे जिथे बाबासाहेब आंबेडकर आणि महाकरुणाकरी तथागत भगवान बुद्ध यांच्या ज्या प्रतिमा ठेवलेल्या आहेत. आणि मेन म्हणजे ह्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचं विशिष्ट असे एक गोष्ट आहे की ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला ज्यावेळेस धम्मदीक्षा दिली त्यावेळेसचा रिअल फेस असणारा हा इथे पुतळा. आणि इतिहासानुसार असं मानण्यात आलेलं आहे ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमीवर आले होते आणि जिथे पहिला पाऊल ठेवला होता ही ती जागा आहे. ह्याच ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी ज्यावेळेस धम्मदीक्षा दिली त्यावेळेस याच पुतळ्याच्या ठिकाणी सर्वात पहिला पाऊल बाबासाहेब आंबेडकरांनी गाडीतून उतरल्यावर ठेवला होता. आणि हाच तो रिअल फेस आहे. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा दिली त्यावेळेसचा हा फेस आहे. आणि त्याच्याच बाजूला आपण बघू शकतो महाकरुणाकरी तथागत बुद्धाची ही प्रतिमा मानवंदना करण्याकरिता ठेवलेली आहेत. आणि या ठिकाणी आम्ही दर रविवारी समता सैनिक दलाचे कॅडेट या नात्याने येऊन आम्ही दर रविवारला या ठिकाणी भीमसलामी देत असतो. 1 तारखेच्या आंदोलनात बॅरिकेड्स तोडले होते, बॅरिकेड्स लावलेले आहे. पुजवण्याचं काम फार वेगात चाललेलं आहे. 60 ते 70% काम झालेलं आहे. अजूनही काम होण्याचं बाकी आहे. दीक्षाभूमी पूर्वगत होण्याचे प्रयत्न चालू आहे. हे पाहू शकता मित्रांनो, एवढ्याला गवत वाढलेलं आहे. दीक्षाभूमीचा हे बिलकुल लागलेला दीक्षाभूमीच्या स्तूपाला लागलेली ही अशी दयनीय अवस्था पाहू शकता आपण. या स्मारक समितीची कशी दयनीय अवस्था केलेली आहे पहा. गवत पहा, हे तुटलेले पहा. हेच नाही, एकच नाही, इकडेही पाहू शकता की कसे तुटलेले आहे. या दीक्षाभूमीची काय अवस्था करून ठेवली आहे या स्मारक समितीने. पाहू शकता मित्रांनो, स्टाईलसुद्धा पडलेली आहे. जवळपास 5 ते 6 वर्षापासून या गेटची स्टाईल पडलेली आहे. अजून ह्या स्मारक समितीने एक स्टाईल नाही लावू शकत आहे. लाजीरवाणी पाहू शकता मित्रांनो, स्तूपाचा काही असा गळलेला आहे, पडलेला आहे. तण, गवत, साडी, झुडपं, हे कचरा टाकण्याची पद्धत पहा. लाईव्ह दाखवत आहे मी. 13 ऑक्टोबर पाहून घ्या. ही पद्धत आहे. हे अशी आपल्या अभिमान असलेलं प्रेरणास्थान दीक्षाभूमीची काय दयनीय अवस्था करून ठेवलेली आहे. पाहू शकता मित्रांनो, तो गड्डा दाखव हो तेव्हा पहा. खुली वायरिंग आहे इथे, खुली वायरिंग आहे. आता याला काय म्हणायचं, खुली वायरिंग आहे. स्मारक समितीचा हे काय चाललेलं म्हणजे अंधाधुंद कारभार चाललेला आहे. स्टार्ट. पाहू शकता मित्रांनो, काय दयनीय अवस्था आहे. ही एवढ्या चांगल्या रीतीनं ठेवलेली ही स्टाईल, एवढे चांगले परिणाम ह्या दीक्षाभूमीचे आपली संवर्धन करून ठेवत आहे. आपली ऐतिहासिक दीक्षाभूमी करण्याचं काम ही स्मारक समिती करत आहेत. पाहू शकता मित्रांनो, हे तुटलेले स्टाईल पाहू शकता. अशी चांगल्या तऱ्हेनं आपली दीक्षाभूमी ठेवण्यात येत आहे.
पहा मित्रांनो कसे कंपाऊंडचे हाल केलेले आहे. पहा दीक्षाभूमीचा स्तूप आहे हा स्तूपाला लागलेल्या बाजूचा पहा परिसर कसा आहे. एवढी दयनीय अवस्था आहे की ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. इकडं पहा मित्रांनो तुटलेले दगडविटा असं दीक्षाभूमीच्या बाजूला ज्या ही तीच जागा आहे ज्या ठिकाणी समता सैनिक दलाचं 14 ऑक्टोबर दरवर्षी ध्वजारोहण होती. हीच ती जागा आहे. त्या जागेवर पहा मित्रांनो अशी दयनीय अवस्था करून ठेवलेली आहे. गवत पहा मित्रांनो गवतसुद्धा आहे परंतु कापल्या जात नाही किंवा त्यावर काही कापून त्याला स्वच्छ करण्याची सुद्धा मतलब प्रक्रिया करत नाही आहे. पाईपलाईन पहा मित्रांनो जशी म्हणली तशी बनमर्जी चालू आहे स्मारक समितीची. इथून तर व्हॅल्यू पुरं अख्खा चक्का गायबच आहे. पाहून इथून पहा पूर्ण इथपर्यंत आलेला आहे. इथून तर ते सुटलं तरी त्याच्यावरही लक्ष नाही. म्हणजे आंबेडकरी जनतेला दिशाभूल करण्याचंही काम स्मारक समिती करत आहे असं म्हणलं तरी चालेल. पाहू शकता मित्रांनो आपल्या दीक्षाभूमीचे हे हाल. या ठिकाणी JCB चालू आहे. चला आपण स्थळ डायरेक्ट JCBकडे. मातीचे ढीग पाहू शकता अजूनही बुजवण्याचं काम जरी वेगात चालू आहे तरीही दीक्षाभूमीची अवस्था ही फार मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था झालेली आहे. मित्रांनो पहा हे असे तुटले आहे परंतु रिपेअरिंगसुद्धा केलेली नाही आहे. याच्यावर आपलं आता काय म्हणणं आंबेडकरी जनतेने याच्यावर विचार करायला पाहिजे की एवढी दीक्षाभूमीची दयनीय अवस्था आहे. दीक्षाभूमीच्या स्तूपाला लागून आहे काही जास्त दूरची गोष्ट. हा गेट नंबर 4 आहे मागच्या बाजूचा. तिथे पाहू शकता की स्टाईलसुद्धा तुटलेले आहे. प्रत्येक गोष्ट तुटलेली आहे तरी कोणीही लक्ष देत नाही. लाजिरवाणी गोष्ट आहे. इकडे मातीचे ढीग आहे बुजवण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि जी पार्किंग म्हणलं होतं ज्या 1 तारखेला आंदोलन झालं जिथे उग्र वातावरण झालं आंबेडकरी जनतेने केलं तर ते त्या गोष्टीला जे झालं ते वाईट झालं. जे कृत्य व्हायला नको होतं परंतु हे जे करत आहे स्मारक समिती मग हे कृत्य योग्य आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव लिहिलेलं आहे आणि त्याच्यावर तर ही स्टाईलची अशी दयनीय अवस्था आहे. मेन गेट आहे ज्याच्यावर सम्राट अशोकाचे अशोक स्तंभ आहे आणि त्या गेटच्या खाली असं गवत आहे मित्रांनो. हे स्तूप या स्तूपाला लागून असलेलं एकदम. हे इकडं पहा